हॅलो स्टुडंट्स, मागच्या टॉपिकमध्ये आपण सॉल्टचे टाइप्स बघितले होते अँड रिॲक्शन ऑफ द कार्बोनेट्स विथ अन ॲसिड बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. मी तुम्हाला काल एक व्हिडिओ टाकलेला होता वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशनचा, एक एक्सपेरिमेंट आपण केला होता, बरोबर आहे. त्यात पण मी बरंच काही बोलले होते, तरी पण एकदा एक्सप्लेन की त्यामध्ये आपण काय केलं होतं, कॉपर सल्फेट हे घेतलेलं होतं टेस्ट ट्यूबमध्ये, ज्याला ब्ल्यू विट्रॉल असं म्हटलं जातं. आणि मग त्याला काय केलं होतं, एका टेस्ट ट्यूबमध्ये घेऊन हीट दिली होती. आता जो ब्ल्यू विट्रॉल आहे त्याचा फॉर्म्युला आहे, क्रिस्टलाइन ब्ल्यू विट्रॉलचा फॉर्म्युला आहे CuSO4.5H2. आणि मग मी ह्याला काय केलं होतं, टेस्ट ट्यूबमध्ये देऊन काय केलं होतं, एक हीट दिली होती स्पिरिटच्या दिव्याच्या साह्याने. मग हीट दिल्यामुळे काय झालं होतं की त्याचे वॉटर मॉलिक्यूल काय इव्हॅपोरेट झालेले होते आणि काय झालं, खाली व्हाईट रंगाचा पांढरा प्रेसिपिटेट राहिला. तर तो जो होता तो कॉपर सल्फेटचा होता प्लस वॉटर विच इज अ 5 मोलिक्युल्स ऑफ द वॉटर. हा जो होता व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट तुम्हाला दिसला होता आणि हा कॉपरचा ब्ल्यू कलरचा हे होतं, बरोबर आहे. हे आपण बघितलेलं होतं, बरोबर आहे. म्हणजेच काय केलं होतं की जेव्हा एखादं ब्ल्यू विट्रॉल, क्रिस्टलाइन ब्ल्यू विट्रॉल जे आहे ते जेव्हा हीट केलं तेव्हा आपल्याला व्हाईट रंगाचा प्रेसिपिटेट आणि वॉटर मॉलिक्यूल इव्हॅपोरेट झाले होते. त्यानंतर मी काय केलं होतं की या व्हाईट प्रेसिपिटेटमध्ये मी वॉटर ॲड केलं होतं. पुन्हा तुम्हाला ब्ल्यू रंगाचं सोल्युशन तयार झालेलं दिसलेलं होतं, बरोबर आहे. मग हा जो चेंज होता तो केमिकल चेंज नव्हता, तर ॲक्च्युली हा चेंज होता हा फिजिकल चेंज होता, बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, द क्रिस्टलाइन सबस्टन्स कंटेन द वॉटर मोलिक्युल्स so that it become a crystalline natures. Also these molecules are the internal, these water molecules are the part of the internal arrangement. जर आपल्याला बाहेरून जरी तो खडा असा दिसत असेल, कॉपर सल्फेटचे क्रिस्टल जरी दिसत असले किंवा ॲलम म्हणा ज्याला आपण तुरटी असं म्हणतो, बरोबर आहे, असा बाहेरचा खडा जरी दिसत असला तर त्याच्या आतमध्ये इंटरनली वॉटर मोलिक्युल्स प्रेझेंट असतात, बरोबर आहे. आणि त्यामुळे काय होतं की दॅट्स वाय दे कॅन गेट अ पर्टिक्युलर शेप विच इज अ कॉल्ड एज अ क्रिस्टलाइन इन स्ट्रक्चर. त्यामुळे त्याला क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आपल्याला प्राप्त झालेलं असतं, बरोबर आहे. किंवा तुम्ही घरी पण एक छोटासा एक्सपेरिमेंट, तुमच्या घरी ॲलम आहे ज्याला आपण तुरटी असं म्हणतो, त्याला हीट देऊन बघा काय होतं, ते अशी पावडर तयार होते वॉटर मॉलिक्यूल इव्हॅपोरेट झालेल्या. त्याच पद्धतीने आपण हा एक्सपेरिमेंट केला होता. आता हे जे वॉटर ऑफ क्रिस्टलाइन वेगवेगळे सबस्टन्सेस आहेत त्यांना मी पहिलं सांगितलं ब्ल्यू विट्रॉल. तर ब्ल्यू विट्रॉलचा फॉर्म्युला काय होता, CuSO4.5H2 क्रिस्टलाइन CuSO4.5H2. सेकंड आहे ग्रीन विट्रॉल, त्याला फेरस सल्फेट असं म्हटलं जातं, that is FeSO4.7H2. पुन्हा वॉशिंग सोडा, तुम्हाला सगळ्यांना परिचित क्रिस्टलाइन वॉशिंग सोडा. हे वॉशिंग सोडाचं फॉर्म्युला सोडियम कार्बोनेट, तुम्हाला माहिती आहे Na2CO3.10H2. आणि तुम्हाला सगळ्यांना परिचित असलेला जो आहे ते म्हणजे ॲलम, ज्याला आपण तुरटी असं म्हणतो, बरोबर आहे. त्याचा फॉर्म्युला आहे K2SO4 Al2SO4 thrice dot 24H2O. हे सगळे सबस्टन्सेस आहे. त्या सबस्टन्सच्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट असतात. दॅट्स वाय दे आर क्रिस्टलाइन इन नेचर्स. ओके, हे एक्झाम्पल्स आहे किंवा तुम्हाला विचारतात, फॉर्म्युले विचारले जातात, त्यामुळे फॉर्म्युले तुम्ही लर्न करून घ्या. ब्ल्यू विट्रॉल
ज्याला कॉपर सल्फेट असणार, ग्रीन विट्रॉल क्रिस्टलाइन फेरस सल्फेट, वॉशिंग सोडा अँड द ॲलम. त्यामुळे ती सगळे चारही फॉर्म्युले तुम्हाला लर्न असणं आवश्यक आहे. आता आपण पुढचा टॉपिक बघतोय, दॅट इज द आयनिक कंपाऊंड अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आता ॲक्च्युली मी ह्याच्यामध्ये एक छोटासा पण एक्सपेरिमेंट करणार आहोत. प्रत्यक्ष मी हा एक्सपेरिमेंट करणार नाही आहे, फक्त तुम्हाला मी एक्सप्लेन करते की ह्याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे की एक बीकर घेतलेलं आहे. त्या बीकरमध्ये आय कॅन टेक वन ऑफ द बीकर्स. त्या बीकरमध्ये 1 ग्रॅम ऑफ द सोडियम क्लोराईड घेतलं आणि त्याने 50 ml वॉटर टाकलेलं आहे. मीन्स इट कंटेन द सोडियम क्लोराईड सोल्युशन. आता तू सोडियम क्लोराईड सोल्युशन घेतल्यानंतर मी एक 2 वायर घेतलेले आहेत आणि ते 2 वायर घेऊन मी एक बॅटरी 6 व्होल्टची एक बॅटरी घेतलेली आहे. आता ही जी मी बॅटरी घेतली आहे ह्याच्यामध्ये याच्यामध्ये मी 2 वायर डीप केलेले आहेत. आता दोन्ही वायर जे आहेत ते मी एक पॉझिटिव्हला आणि एक निगेटिव्ह एंडला मी जोडलेले आहे. आणि इन बिटवीन देम मी त्यांच्या दोघांच्या मध्ये एक काय केलेलं आहे, स्विच आणि एक बल्ब जॉईन केलेला आहे. इथे मी एक स्विच जोडलेला आहे आणि इथे मी एक बल्ब जोडलेला आहे. ओके. आणि मग ते जोडल्यानंतर मी काय केलेलं आहे की जे वायर घेतलेली आहे त्या वायरचा तुम्हाला जो कनेक्ट वरचा जे 2 वायर घेतलेले होते त्या वायरच्या खालचे जे पार्ट इन्सुलेटिंग पार्ट आहे खालचे, तुम्हाला माहिती आहे की वायर आणली की त्याच्यावर इन्सुलेटिंग क्लॅड असतो, वायर असतो बरोबर आहे, इन्सुलेटिंग पोर्शन्स असतो. तो मी काय केला की एका ब्लेडच्या साईडने वरचा इन्सुलेटिंग पार्ट काय केला, क्लॅड जो आहे तो काय केला, क्लॅडिंग मी रिमूव्ह केलेला आहे आणि त्या ज्या तांब्याच्या तारा आहेत त्या ह्या सोल्युशनमध्ये मी डीप केलेल्या आहे. एक पॉझिटिव्ह एंडला जोडली, एक निगेटिव्ह एंडला जोडलेली आहे. आता त्याच्यामध्ये जेव्हा मी 2 टर्मिनलला जेव्हा जोडलेले असेल जे निगेटिव्ह टर्मिनलला मी जी जोडलेली आहे बॅटरीच्या त्याला म्हटलेलं आहे कंडक्टिंग वायरला चांगलं कॅथोड म्हटलं जातं आणि जे पॉझिटिव्ह एंडला जोडलेली आहे तिला म्हटलं जातं ॲनोड असं म्हटलं जातं. आणि मग मी नंतर स्विच ऑन केला. स्विच ऑन केल्यानंतर मी थोड्याने बघितलं तर मला थोड्याने काय दिसलं, हा बल्ब ग्लो होताना दिसला बरोबर आहे. त्याच्यानंतर मी सोल्युशन काढलं, शुगरचं सोल्युशन घेतलं, पुन्हा मी हे डीप केलं, थोड्या वेळाने बघितलं तर बल्ब ग्लो झालेला नाही. बल्ब पुन्हा वेळ ग्लो झालेला आहे. पहिलं सोडियम क्लोराईड घेतलं, बल्ब ग्लो होतो ना आणि तो ग्लो होत नाहीये. नंतर मी शुगर सोल्युशन घेतलं, बल्ब ग्लो झालेला नाही. त्याच्यानंतर मी कॉपर सल्फेटचं सोल्युशन घेतलेलं आहे किंवा सल्फ्युरिक ॲसिड घेतलेला आहे H2SO4, बल्ब ग्लो झाला आहे. सोडियम हायड्रॉक्साईड घेतलं, बल्ब ग्लो झालेला आहे. नंतर मी युरियाचं सोल्युशन घेतलं, इथे मात्र बल्ब ग्लो झालेला नाही बरोबर आहे. आता यावरून काय सांगू शकता तुम्ही, यावरून आपण एकच सांगू शकतो की जेव्हा आपण सोडियम क्लोराईडचं सोल्युशन मध्ये आपण जेव्हा 2 वायर डीप करतो ते आपल्याला बल्ब जेव्हा ग्लो झालेला दिसतो याचा अर्थ काय की हा सर्किट जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. सर्किट कसं झालेलं दिसतं, आपल्याला कम्प्लीट झालेलं दिसतं. आणि याच्यामध्ये आपल्याला दिसतं की बाबा सोडियम क्लोराईड जर सल्फ्युरिक ॲसिड असू दे किंवा सोडियम हायड्रॉक्साईड आहे याच्यामध्ये काय होतं, बल्ब काय होतं ग्लो होताना दिसतो. म्हणजेच हे जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनला म्हटलं जातं कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. या सोल्युशन्सला काय म्हटलं जातं, कंडक्टर. म्हणजे हे जे सोडियम क्लोराईड असू दे, सल्फ्युरिक ॲसिड किंवा सोडियम हायड्रॉक्साईडचा
याला म्हणलं तर कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी बिकॉज द बल्ब इज अ ग्लो. बरोबर आहे. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये बल्ब ग्लो करतो. बरोबर आहे. मग इलेक्ट्रिसिटी जी कॅरी केली आहे ते वायरमधून ती कोण कॅरी करतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जी वायरमधून इलेक्ट्रिसिटी कॅरी करणारा जो घटक आहे त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं तर. मीन्स इलेक्ट्रॉन कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी टू द इलेक्ट्रिकल वायर्स. बरोबर आहे. मग हे सोल्युशन्स आहे. बरोबर आहे. मीन्स द आयन विच कॅन कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी इन द लिक्विड सोल्युशन. म्हणजे हा लिक्विड सोल्युशनमध्ये कशी इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, तर ह्याच्यामध्ये काय आहेत, आयन्स आहेत विच कॅन कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. जे लिक्विड आहे त्याच्यामध्ये आयन्स असतात. कोणती, पॉझिटिव्ह आयन्स अँड द निगेटिव्ह आयन्स विच कॅन कंडक्ट द इलेक्ट्रिसिटीज. आता हे बरोबर आहे की जे आयन्स आहेत ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे की बॅटरीच्या निगेटिव्ह एंडमधून इलेक्ट्रॉन कॅन बी रिमूव्ह, then it can be flow through into the circuit, then again it back to the positive terminals. बरोबर आहे. Means electron leave the battery at the negative terminal and complete the circuit and enter into the battery to the positive terminals. म्हणजे इलेक्ट्रॉन जो आहे हा निगेटिव्ह टर्मिनल कडून निघून तो पुन्हा जाऊन पुन्हा तो पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये काय होतं, एंटर होतो. बरोबर आहे. तेव्हा आपण म्हणतो की हा सर्किट जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे असं आपण म्हणतो. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये दोन आपण वायर डीप केलेल्या आहेत. बरोबर आहे. त्याला काय म्हटलं तर इलेक्ट्रोड असं म्हटलं जातं, विच इज जनरली सॉलिड इन स्टेट असतात. आता जे निगेटिव्ह टर्मिनलला जी जोडलेली वायर असते तिला म्हटलं तर कॅथोड, आणि जी पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडली जाते तिला म्हटलं जातं ॲनोड. आता हे सर्किट कंप्लीट होतं हे तुम्हालाही लक्षात आलं, कारण इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह टर्मिनलकडून पास रिमूव्ह होतं. देन इट कॅन बी फ्लो थ्रू द सर्किट अँड देन अगेन इट कॅन बी एंटर इन टू द पॉझिटिव्ह टर्मिनल. दॅट्स वाय वी कॅन से द सर्किट इज अ कम्प्लिटेड अँड द बल्ब इज अ ग्लो. बरोबर आहे. मग ॲक्च्युली मी आता काय म्हणतेलं आहे की ह्याच्यामधून तर इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात, पण सोल्युशनमध्ये आयन्स असतात विच कॅन कॅरी द इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे. आता हे जे अपोज सोल्युशन्स तुम्हाला दिसत आहेत, सोडियम क्लोराईड असू दे, सल्फ्युरिक ॲसिड असू दे, सोडियम हायड्रोक्साईड, कॉपर सल्फेट, जे सोल्युशन्स आहे विच आर इलेक्ट्रिकली कंडक्टर्स, आत्ताच आपण बोललेलं आहे. बरोबर आहे. मग आउट ऑफ द सोडियम क्लोराईड समजा आपण बाजूला ठेवला तर सल्फ्युरिक ॲसिड म्हणा किंवा सोडियम हायड्रॉक्साईड म्हणा, तर हे जे आहेत विच इज अ कम्प्लिटली डिसोसिएटेड इंटू, विच इज अ स्ट्रॉंग ॲसिड ऑर द बेस, अँड वेट इट कॅन बी डिझॉल्व इंटू द वॉटर्स, इट इज अ कम्प्लिटली डिसोसिएटेड टू फॉर्म द आयन्स. बरोबर आहे. ऑलमोस्टली कम्प्लिटली डिसोसिएटेड टू फॉर्म द ॲक्वस सोल्युशन. बरोबर आहे. मीन्स ॲक्वस सोल्युशन कंटेन द लार्ज नंबर ऑफ द पॉझिटिव्ह आयन्स अँड द निगेटिव्ह आयन्स. म्हणजेच आपण हे दोन इलेक्ट्रॉन ठेवलेले, एक पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, एक निगेटिव्ह टर्मिनल. मग जेव्हा हे सोल्युशन्स असतात ह्याच्यामध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ पॉझिटिव्ह आयन्स असतात, लार्ज नंबर ऑफ निगेटिव्ह आयन्स असतात. सोल्युशनमध्ये लार्ज नंबर ऑफ निगेटिव्ह आयन्स, दे कॅन बी मूव्ह हिअर अँड देअर अराउंड इट. बरोबर आहे. आता जनरली द लिक्विडचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे, दॅट इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लिक्विड स्टेट इज अ मोबिलिटी ऑफ द पार्टिकल्स. जे लिक्विडचे पार्टिकल असतात दे कॅन बी मोबाईल इझी म्हणजे कॅन बी मूव्ह हिअर अँड देअर इझिली. बरोबर आहे. अँड ड्यू टू दिस मोबिलिटी द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द कॅटायन इन द सोल्युशन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द निगेटिव्ह इलेक्ट्रॉन. म्हणजे जे पॉझिटिव्ह जे चार्ज आहेत विच इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द negative end and the negative charge of the particles which is moved to attracted toward the positive ends. बरोबर आहे. मीन्स निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्सकडे म्हणजे कॅथोडकडे अट्रॅक्ट होत जातात. बरोबर आहे. मीन्स अदर हँड जर आपण म्हटलं तर निगेटिव्ह चार्ज ऑफ द ॲनियन मूव टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ द ॲनोड अँड द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द कॅटायन्स which is a move towards, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द कॅटायन्स which is a move towards the cathode. बरोबर आहे. आणि दॅट्स वाय त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी काय होते, फ्लो व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपण म्हणू शकतो की त्या सोल्युशनमधून
इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली जाते त्या सोल्युशनमधून. लक्षात आलं? म्हणजे मी काय सांगितलं की लिक्विडमध्ये करंट फ्लो होतो, बरोबर आहे. सोडियम क्लोराईड असू दे, सल्फ्युरिक ॲसिड, सोडियम हायड्रोक्साईड, जर बघितलं तर हे आयन जे आहे ते ॲक्वस सोल्युशन फॉर्म करतात. म्हणजे ते कम्प्लिटली डिसोसिएट होतात, स्ट्रॉंग असू दे किंवा बॅड असू दे. त्यामुळे ह्या सोल्युशनमध्ये लार्ज नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड लार्ज नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज असतात, बरोबर आहे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज ॲनायन्स, पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन्स आणि ॲनायन्स असतात आणि दे कॅन बी मूव्ह हिअर अँड देअर, ते इकडे तिकडे फिरत असतात. पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड हे करतो त्यावेळेला काय होतात की जे निगेटिव्ह चार्ज ऑफ द anion आहे विच इज अ मूव टुवर्ड द ॲनोड अँड द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द कॅटायन आहे विच इज अ मूव टुवर्ड द cathodes. In this way, for this the electricity circuit is completed, and because of that the current is a flow through it and the bulb is a glow. त्याच्यामुळे बल्ब काय होतो, ग्लो होतो, बरोबर आहे. म्हणून या सोल्युशनला म्हटलं जातं की कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. काय म्हटलं जातं? कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. आलं लक्षात? म्हणजे सर्व सोल्युशनमध्ये नाही, आता शुगर सोल्युशन म्हणा किंवा युरिया म्हणा, पाण्यामध्ये टाकल्यानंतर when it can be dissolved into the water, the cation of the anion do not form, which is not completely dissociated. So the ions are not formed, आणि जर त्याच्यामध्ये आयन्सच नसतील तर इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार नाही. परंतु हे जेव्हा सोडियम क्लोराईड असू दे, सल्फ्युरिक असू दे, सोडियम हायड्रोक्साईड, कॉपर सल्फेट सोल्युशन असू दे, when can be mixed into the water, they are completely dissociated to form the large number of the ions, and that's why these ions can be carry the electricity. हे ions electricity कॅरी करतात आणि त्यामुळे जे पॉझिटिव्ह चार्ज जे आहे ते कॅटायन दे कॅन मूव टुवर्ड द कॅथोड अँड निगेटिव्ह चार्ज ऑफ द anion we can move toward the anode, and in this way the circuit is completed, and so the bulb is a glow and current will be the flow through it. समजलं सगळ्यांना? थँक्यू.